तर पहिला क्वेश्चन आहे बघा, एक करंट बेस पॉलिटीचा क्वेश्चन आहे आपल्याला, जो 2021 जो विधेयक आहे, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार दुरुस्ती अधिनियम 2021. तर लक्षात घ्या, हा आपल्या टेरिटरी जे काही आपली युनियन टेरिटरी असते, आपलं ज्याला आपण काय म्हणतोय, आपण आपल्या जो सिस्टीमचा जो भाग नंबर 8 मध्ये, बरोबर नाही, सिस्टीम आपण जर बघितलं तर पार्ट नंबर 5 मध्ये पण आहे, पार्ट नंबर 6, पार्ट नंबर 7, पार्ट नंबर 8 आणि पार्ट नंबर 9 अशा याच्यामध्ये डिवाइड झालेली आपली सिस्टीम, बरोबर आहे की नाही आहे. आता तुमचा अभ्यास झालाच असेल तर पार्ट नंबर 1 मध्ये काय, म्हणजे सॉरी पार्ट नंबर 5 मध्ये आपण जे सिस्टीम बघितली आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा, जो कॉन्स्टिट्यूशन आहे आपली घटना, या घटनेच्या पार्ट 5 पासून तर 22 पर्यंत सिस्टीम सांगितली आहे ना सगळ्या गोष्टीला. जो आपण सिक्वेन्स नंबर बघतोय त्यामध्ये जे ओरिजिनल जी सिस्टीम म्हणतो आपण, या सिस्टीमचा समावेश 5 ते 9 मध्ये करण्यात आलेला आहे. 5 मध्ये युनियन सिस्टीम आहे, ज्याला संघ व्यवस्था म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही आहे. दुसरी आहे जे स्टेट सिस्टीम म्हणतो आपण, ते भाग 6 मध्ये आहे. आपले जे आपल्या भारतामध्ये फेडरल सिस्टीम आहे, तर फेडरल सिस्टीम असल्यामुळे युनियन आणि स्टेट या दोघांचे काय असते, सहअस्तित्व असते. त्यामुळे आपले जे पार्ट नंबर 6 आहे त्यामध्ये स्टेट सिस्टीम दिसते. 7वा पार्ट जो काही आपण म्हणतो घटनेच्या कॉन्स्टिट्यूशनचा जो भाग नंबर 7 आहे, तो अजूनही कॅन्सल झालेला आहे. म्हणजे कॅन्सल झालेला आहे म्हणजे कॅन्सल झालेला होता 7व्या घटना दुरुस्ती 1956 ला, बरोबर आहे. तेव्हापासून अजूनही तो पार्टमध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. त्यामध्ये काय होतं तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या जे स्टेट होते संस्थानिकांचे, म्हणजे भोपाळ, कुर्ग, जावेद, म्हणजे कुर्ग सॉरी म्हणतोय, भोपाळ, जोधपूर, हे जे काही होते, काश्मीर, आपला हैदराबाद, यांचा जो समावेश करण्यात आला होता तो पार्ट नंबर 7 मध्ये करण्यात आला होता. आणि या 7व्या घटना दुरुस्तीनुसार तो काय करण्यात आला आहे, रद्द करण्यात आलेला आहे, बरोबर आहे. पार्ट नंबर 8 मध्ये आणि 9 मध्ये आपले ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जर बघितले आपण, त्यामध्ये आपल्याला टेरिटरी म्हणजे युनियन टेरिटरीचा काय होता, समावेश होता. म्हणजे आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतोय, या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश जर आपण बघितलं तर एक ओझरता जर आपण म्हणलं तर 8 मध्ये 9 मध्ये होता. पण या 7व्या घटना दुरुस्तीनुसार 1956 ला 9व्या भागामधला जो अंदमान आणि निकोबार एकच होता, बरोबर ना, केंद्रशासित प्रदेश, त्याला कन्वर्ट करण्यात आला कशामध्ये, भाग 8 मध्ये. आणि आता त्यावेळेस पण भाग 8 मध्ये युनियन टेरिटरी होती, 9 मध्ये पण युनियन टेरिटरी होती, पण 9 मध्ये फक्त कोणाचा समावेश होता, एकमेव अंदमान निकोबार, तो कन्वर्ट करण्यात आला 8 मध्ये. आणि आता आपल्या सगळ्या युनियन टेरिटरी जर बघितलं तर सर्वच्या सर्व ह्या भाग 8 मध्ये आहे, जे घटनेचा भाग 8 म्हणतो, जो सिस्टीमचा तिसरा प्रकार आहे, जो फेडरल सिस्टीम मध्ये दिसत नाही, बरोबर आहे ना. फेडरल सिस्टीम मध्ये दोघांचे अस्तित्व असते ना, युनियन सिस्टीम आणि कोणती सिस्टीम, स्टेट सिस्टीम. पण हे जे काही युनियन टेरिटरी हा जो सिस्टीमचा नवीन प्रकार आहे, हा आपण म्हणतो तर एक प्रकारे ना संघराज्याचा आहे ना एकात्म, दोघांचाही मिश्रणाचा तो एक भाग आहे आपल्या भारतातला जो सिस्टीमचा भाग आहे. तर 8 मध्ये आपण जर बघितलं तर 8 मध्ये आता सध्या बघितलं तर 8 केंद्रशासित काय आहेत, प्रदेश आहेत. त्यापैकी आपण जर बघितलं तर या संबंधित जो दोन्ही प्रश्न तुम्हाला केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित क्वेश्चन दिसतात आणि दोघींचाही करंट रिलेव्हंट आहे यावर्षी, बरोबर आहे की नाही. दोघींचाही म्हणजे हा पुदुच्चेरी आणि तुमचा दिल्ली, या दोघांचे करंट इव्हेंट काय झालं 2020-21च्या दरम्यान, तर दोघांसंबंधित एक इश्यू झाला. आणि एक तुम्हाला माहिती आहे दादर नगर हवेली आणि दीव दमन याला सुद्धा एक काय झाला, करंट बेस झालाय. तिसरी गोष्ट तुमचा जम्मू आणि काश्मीर याच्या संबंधित सुद्धा काय करंट बेस आहे. म्हणजे तुम्ही जर यावेळेस जर तुम्ही पूर्ण, मी सांगतोय की तुम्हाला पूर्ण म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा तुम्हाला जेवढं जमेल तेवढा डिटेल अभ्यास करा यावर्षी. कारण तुम्हाला सांगतोय 2021 पासून 19 पासून जर आपण विचार केला 2021 पर्यंत कंटिन्यू करंट मध्ये आहे कोण, युनियन टेरिटरी. त्यामुळे त्याचा अभ्यास डिटेल करा. आणि यामध्ये आपल्या भाग 8 मध्ये जर आपण बघितलं 239 पासून तर 242 पर्यंत युनियन टेरिटरीचा समावेश होता. 42वे आर्टिकल 242वे आर्टिकल कॅन्सल झाल्यामुळे आता आपण जर बघितलं तर 239 ते 241 दरम्यान केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनासंबंधित काय आहे, तरतूद आहे. आणि त्यामध्ये आपण जर दिल्लीचा बघितलं तर दिल्लीसाठी जे काही स्पेशल प्रोव्हिजन आपण म्हणतोय तर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करण्यात आली होती, जी 69वी होती, 79, बरोबर आहे. PV नरसिम्हा राव सरकारच्या काळामध्ये ती काय झाली होती, घटना दुरुस्ती झालेली होती. आपल्या 8व्या म्हणजे जेव्हा 8वी लोकसभा होती आपली, तुम्हाला मी रिअल सांगतोय की जेवढं जमेल, तुम्ही राज्यसेवेचे स्टुडंट आहात,
आता पहिल्यासारखं झालेलं नाहीये की पॉलिटीचा अभ्यास वर केला, तुम्हाला पहिला मोठा झटका दिलाय कंबाईनला, बरोबर आहे की नाही आहे? म्हणजे कंबाईनच्या पेपरमध्ये तुम्हाला मेनचे चॅप्टर टाकलेले आहेत आणि पोरांची भाषा चालू होती की कॅन्सल होणार. कॅन्सल होत नाही मित्रांनो. मी पहिल्याच दिवशीपासून त्यावेळेस पण बोलले होतो पोरांना की कोणतेही प्रश्न असे अचानक कॅन्सल होत नसतात. तुमचाच अभ्यास नाहीये तेवढा डिटेलमध्ये. आयोग खूप वरचा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती सेपरेशन ऑफ पॉवर हे ते, अरे जो काही क्वेश्चन होता कॅन्सल होणार, तो कॅन्सल होणार नाही क्वेश्चन. हे मी पहिल्या दिवशी पेपर झाल्या सांगत होतोय. तीच सांगतोय, पेपरची क्वालिटी भयानक वाढणार आहे. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं डिटेलमध्ये पोलिटीला करा. कारण आतापर्यंत आपण पोलिटीला काय ठरवत होतोय की एक जनरल पेपर असते, अनुच्छेद आर्टिकल्स पाठांतर करणे, त्यानुसार पूर्ण मी तुम्हाला आताही सांगतो कन्सेप्ट बेस तुम्हाला काय पेपर येणार. आणि जेवढं तुम्हाला जमेल तेवढं जास्तीत जास्त डिटेल पॉलिटीचा अभ्यास करा. कारण पॉलिटी हा तुम्हाला भविष्यात HRD ला कामात येणार आहे, HR आणि HRD ला. त्यामुळे हा रिलेव्हंट एवढा भयानक आहे. 150 मार्काचा पेपर पण आहे सेपरेट. त्यामुळे पॉलिटी हा एवढं डिटेल करा, जेवढं जास्तीत जास्त कन्सेप्शुअल करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. तर या लक्षात घ्या, आपल्या जो पुदुच्चेरी आहे आणि जो दिल्ली आहे यामध्ये दोन फरक काय? दोघांनाही विधानसभा आहेत, दोघांचा फरक सारखाच आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जम्मू काश्मीरला पण आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पुदुच्चेरीसाठी काय झाली आहे, जी विधानसभा आहे ही कॉन्स्टिट्युशनली अमेंडमेंटच्या ज्या घटनादुरुस्ती आहे, जे आपण म्हणतो 14वी घटनादुरुस्ती, त्याच्यात नमूद नाही आहे. त्यात फक्त नमूद काय, 14व्या घटनादुरुस्ती 1962 अन्वये, की या अन्वये घटनेमध्ये नवीन आर्टिकल टाकण्यात आला होता, काय 239 काय ये. आणि या अनुच्छेदा अन्वये संसदेला असा अधिकार देण्यात आला आहे, पुदुच्चेरी किंवा इतर कोणत्याही केंद्रशासित प्रदेशासंबंधित काय, तर तुमच्या त्या केंद्रशासित प्रदेशाला राज्य किंवा आपण ज्याला काय म्हणतो आपण की त्या राज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचे जे काही राज्य विधिमंडळ असेल आणि त्यांच्या बहुमत प्राप्त पक्ष असेल आणि तो सरकार बनवेल, या संबंधी जी तरतूद आहे ते 239A मध्ये नाही आहे. ती तरतूद कशात आहे तर लक्षात घ्या, तो केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासन कायदा आहे आपला 1963चा, त्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. आणि आपल्या दिल्ली संबंधित वेगळं काय, तर दिल्लीमध्ये जे काही तरतूद आहे ती डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशनच्या 239AA मध्ये काय करण्यात आली आहे, तरतूद करण्यात आली आहे. उद्या समजा दिल्लीसाठी 70 सदस्यांची विधानसभा आहे, बरोबर आहे की नाही आहे? 70 सदस्यांची विधानसभा उद्या ना काही 80 जरी करायची असेल तर घटना दुरुस्तीच करावं लागेल, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. पण तीच आपण पुदुच्चेरीसाठी बघितलं ते 30 आहे, म्हणजे 3 तर नॉमिनेट केले जातात. तर हे 30ची जर उद्या 40 जरी करायची असेल तर घटना दुरुस्ती करायची गरज आहे का? नाही, कारण त्याला सामान्य विधेयकानुसारच पास केला जाईल. कारण त्याची तरतूद हा आपल्या जो काही सामान्य विधेयकान्वये जो कायदा झालेला आहे त्या जो 1963चा त्या संबंधित तरतूद आहे. म्हणून दोघांमधले हा एक डीप फरक लक्षात ठेवा, म्हणजे एकदम डीप, दोघांचाही डीप एवढा फरक लक्षात ठेवा की याच्यात जर करायची असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते दिल्लीसाठी, आणि त्यासाठी जर करायची असेल पुदुच्चेरीसाठी घटना दुरुस्ती करायची गरज नाही, कारण तशी ती प्रोव्हिजनच ऑलरेडी तयार झालेली आहे. ओके, तर बघा करंट बेस काय म्हणते दिल्ली संबंधी. दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशासाठी 2 आर्टिकल्स डायरेक्ट तरतूद आहे, डायरेक्ट म्हणजे बाकीच्या पण त्यांना तरतूद आहेत, पण डायरेक्ट तरतूद कोणती आहे, 200 जर बघितलं आपण किती 39AA आणि 239 काय AB, ह्या 2 आर्टिकल्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे अनुच्छेद 2 आहेत, 239AA आणि 239AB. ह्या 2 आर्टिकल आपल्या डायरेक्ट दिल्ली केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय राजधानी जो काही नाव आहे आपला त्यासाठी तरतूद लागू आहे. मग यासाठी काय झाला होता, नेहमी जो इश्यू होत होता की दिल्लीची सरकार आणि तिथला जो लेफ्टनंट गव्हर्नर असेल हा डेजिग्नेशन ठरवण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालालाच आहे, राष्ट्रपतींना आहे, राज्यपालाला म्हणतोय सॉरी. तर लक्षात घ्या, तर हा डेजिग्नेशन जे आहे तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीर, आपले अंदमान निकोबार आणि कोण दिल्ली आणि तुमचं पुदुच्चेरी याला कोणता दर्जा देण्यात आलेला आहे, लेफ्टनंट दर्जा देण्यात आला आहे. आणि बाकी सगळ्याला म्हणजे बाकी सगळ्यांच्या जो केंद्रशासित प्रदेशातील बाकी उर्वरित 4 यांना कोणता दर्जा आहे, अजूनही प्रशासक दर्जा आहे. पण यामध्ये या 3 केंद्रशासित प्रदेशाला राज्य विधिमंडळ आहे, तो विधिमंडळ आहे, असेंब्ली आहे. परंतु त्यापैकी आपण 2चा इश्यू झाला तर दिल्लीचा नेहमी भांडण व्हायचे कोणासोबत, लेफ्टनंट गव्हर्नर सोबत. आणि त्या संबंधितच जी लोकनियुक्त सरकार असेल दिल्लीची विधानसभेची त्यांच्या अधिकार हे कुठंतरी कोणाच्या अधीनस्थ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला या विधेयकानुसार, तर लेफ्टनंट गव्हर्नरच्या. आणि लेफ्टनंट गव्हर्नर पूर्णपणे कोणाच्या अधीनस्थ असतो, राष्ट्रपतीच्या. आणि तोच हा विधेयक आहे 2021चा. तो म्हणजे विधेयकच आहे, अजून त्याचा पूर्ण इश्यू झालेलं नव्हतं. तर या विधेयकादरम्यान राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार कायदा 1991 मध्ये काय करण्यात आली, दुरुस्ती करण्यात आली आहे. कारण 239AA नुसार या संबंधित स्वतंत्र कायदा करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे, संसदेलाच आहे. तर लक्षात घ्या, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानंतर विधानसभेत केलेल्या कोणत्याही कायद्यात सरकार म्हणजे डेफिनेशन सांगते,
जे गव्हर्नमेंटची डेफिनेशन म्हणतो आपण, जशी आपल्या आर्टिकल 12 मध्ये आर्टिकल 36 मध्ये आपली स्टेटची काय डेफिनेशन आहे, तशाच प्रकारचे जे काही डेफिनेशन असेल सरकार गव्हर्नमेंट ज्याला म्हणा, याचा अर्थ लावताना नेहमी कोणाला लक्षात घेतल्या जाणार, लेफ्टनंट गव्हर्नरला. म्हणजे जेव्हा वास्तविक आणि नामदारी असा जर कधी प्रश्न आला असेल तरीही त्यावेळेस लेफ्टनंट म्हणजे गव्हर्नमेंट याचं डेफिनेशन कोणती न्यायालय लावत असताना तो हायकोर्ट लावेल किंवा तो सुप्रीम कोर्ट लावेल. त्यावेळेस जेव्हा गव्हर्नमेंट हा इश्यू येणार शब्दाचा, त्यावेळेस अविभाज्य घटक कोणाला पकडला जाईल, त्याचा लेफ्टनंट गव्हर्नर हाच सरकार म्हणून मानल्या जाणार. आज बी आपल्या प्रत्येकाचा गव्हर्नमेंटचा प्रमुख कोण असतो, राज्यपालच असतो स्टेटमध्ये, बरोबर आहे की नाही. आणि तिथं तो इश्यू झालेला होता आहे लेफ्टनंटच्या संदर्भामध्ये. तर लक्षात घ्या इथं कंपल्सरी लेफ्टनंट गव्हर्नर हाच अर्थ पकडला जाणार. म्हणजे दुसरी पण स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरी स्टेटमेंट, दैनिक प्रशासन बाबी प्रशासकीय नियंत्रण निर्णयासमोर कोणती चौकशी करणे, विधानसभेला स्वतः किंवा तिच्या समित्यांना सक्षम करण्यासाठी कोणताही नियम बनवण्यात मनाई करण्यात आले आहे. म्हणजे विधानसभेच्या पूर्णपणे जे अधिकार होते, बाकी जे स्टेटच्या असेंब्लीला जे अधिकार असतात, पॉवर्स असतात, जसे पॉवर्स पूर्ण असतात ना फेडरेशन सिस्टीममध्ये, युनियन आणि जो स्टेट असते यांना सेपरेट त्यांच्या विषयामध्ये पूर्ण काय असतात, पॉवर असतात. परंतु या युनियन टेरिटरीच्या त्यातल्या दिल्लीच्या अशी कोणती असेंब्ली कोणती जरी कमिटी स्थापन करत असेल त्याच्यावर सुद्धा आता पूर्णपणे कोणाचा, प्रेसिडेंट म्हणजे ते एक प्रकारे लेफ्टनंट गव्हर्नरचा काय असणार आहे, नियंत्रण असणार आहे. बरोबर आहे. ही पण दिल्ली विधानसभेने मंजूर केलेले काही विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. यस, आता सगळे म्हणजे राष्ट्रपतीने जर कुठलाही विधेयक म्हणलं तरी त्याला त्याच्या म्हणजे विचारार्थ ठेवावंच लागेल. तर हे लक्षात घ्या, हे सर्वच्या सर्व पर्याय काय आहेत या ठिकाणी बरोबर आहे. हा प्रश्न दोन्ही एका मागून एक टाकण्याचं कारण काय, आणि तुमची जे आन्सर म्हणजे जे एक्सप्लेनेशनची आहे त्याच्यामध्ये 2 नंबरच्याला थोडं चुकीचं विश्लेषण झालेलं आहे. त्या DTP वाल्याने तो काही रद्द केलेलं नव्हतं, तर तेवढा कट मारून टाका त्याच्यावर फक्त. तर 2 नंबर जो एक्सप्लेनेशन मध्ये बघा, तुमची दुसरी शीट जी आहे पेपर कट केली आहे का ऑलरेडी? ओके 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 ठीक आहे ठीक आहे. तुमच्या माझ्या याच्यात हे झालेला होता, ठीक आहे ओके. नंतर क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 सुद्धा बिनचूक विचारते. बिनचूक म्हणजे काय, बरोबरच. हा चला ओके. हा सुद्धा पुदुच्चेरी संबंधितच आहे. 25 फरवरी 2021 या रोजी केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तुम्हाला माहिती आहे बहुमताचा प्रॉब्लेम झालेला होता पुदुच्चेरीमध्ये, जी ऑलरेडी काँग्रेसची काय होती, सरकार होती. तर तिला ते तिचा म्हणजे ते काही आमदार आहेत तिथले विधानसभा सदस्य, त्यांचा हे झालेला होता पक्ष एक असल्यामुळे, त्यामुळे तिथं राष्ट्रपती राजवट लावली. ह्या स्टेटमेंट बरोबर आहे. 14वी घटनादुरुस्ती 1962 अन्वये घटनेत समाविष्ट केलेले अनुच्छेद 239A नुसार केंद्रशासित प्रदेश अधिनियम 1963 अन्वये पुदुच्चेरीचे शासन चालवले जाते. एकदम बरोबर आहे. पुदुच्चेरीच्या जे प्रशासनासंबंधी जो विधिमंडळ आहे, विधानसभा आहे, आणि तिथले बहुमत प्राप्त सरकार येणार आहे, जिच्यामध्ये काय म्हणतो आपण 30 असेल, 30+3 नॉमिनेट 3 असतील तिथे. तर लक्षात घ्या ही जी तरतूद आहे ही घटनेच्या 239A मध्ये नाही आहे. लक्षात घ्या, आयोग कधी कधी फिरवते स्टेटमेंटला. 239A मध्ये नाही आहे. 239A मध्ये काय सांगितलेलं आहे, या संबंधित तरतूद करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. आणि संसद कधी आपला अधिकार कशाने वापरते, कायद्यानेच वापरते. आणि कोणताही कायदा होण्याचा आधी तो काय असतो, विधेयक असतो. आणि विधेयक नेहमी किती प्रकारचे असतात, 5च प्रकार असतात. बरोबर आहे की नाही. मग या 5 प्रकारापैकी कोणता प्रकार, सामान्य विधेयक. बरोबर आहे की नाही आहे. हा, तर मग तो विधेयक असल्यामुळे याला घटनादुरुस्ती विधेयक म्हणल्याच जाणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, या 1963च्या कायद्यान्वये पुदुच्चेरीची विधानसभा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. 239A अन्वये नाही, याच्यानुसार संसदेने कायदा हा पास केलेला आहे. एवढं फक्त डोक्यात ठेवा. या म्हणजे कन्फ्युजन पार्ट होऊ शकते याच्यामध्ये. नंतर दुसरी पण स्टेटमेंट बरोबर आहे. पुदुच्चेरी विधानसभेत एकूण 43 पैकी 40 सदस्य निर्वाचित, 3 सदस्य भारत सरकार दरम्यान नॉमिनेट होणार आहे. तर लक्षात घ्या, हे जो दुसरी स्टेटमेंट आहे इथं बरोबर आहे, 3 सदस्य नॉमिनेट होतील. परंतु 43 नसेल तर किती असेल तिथे, 33 असतील. आणि एकूण किती सदस्यांपैकी म्हणजे निर्वाचित किती सदस्य असतील, 30 असतील. ठीक आहे. हा, निर्वाचित 30, 3 नॉमिनेट होतील गव्हर्नमेंट तर्फे, म्हणजे एकूण सदस्य संख्या किती होणार, 43 होणार. सॉरी, माझे शब्द 43 होत आहे, 33 होणार. ओके, त्यामुळे पर्याय नंबर 2 बरोबर आहे. चला, नंतर तिसरा पण करंट इव्हेंट प्रश्न आहे. आपण जर बघितलं तर तिसरा 3 नंबरचा जो सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आहे, जो 20,000 कोटी रुपयाचा काय आहे हा प्रोजेक्ट आहे. तर या प्रोजेक्टसाठी तुम्हाला अजून याच्यात डीपमध्ये काय विचारू शकते, हे बघा, हे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे करंटमध्ये. इथं अजून एक्स्ट्रा काय लक्षात ठेवायचं, तर लक्षात ठेवा की ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत हा विधेयक मांडण्यात आला आहे, म्हणजे तिच्या मिनिस्ट्री जो होती ते कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत होती. हा पहिला एक मुद्दा लक्षात ठेवायचा या ठिकाणी. दुसरा मुद्दा म्हणजे काय,
जी काही आजची जे सेंट्रल विस्टा अंतर्गत आपली पार्लमेंट पण नुसती पार्लमेंटच बनणार नाहीये, पार्लमेंटसाठी 900 कोटी वेगळे काढणार आहेत. आपली जी आजची पार्लमेंट आहे ती गोलाकार आहे, बरोबर आहे की नाही आहे. जर आपण जी बघितली तर 64 योगिनी मंदिर आहे कुठं, MP मध्ये. त्या 64 योगिनी मंदिराच्याच बेसवर, लक्षात ठेवा तो मंदिर 64 योगिनी मंदिर कुठं आहे, MP मध्ये. त्याच मंदिराच्या बेसवर इतिहासामध्ये तुम्हाला येणारच त्या आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आहेत ते 64 योगिनी नावाचं मंदिर आहे MP मध्ये. तर हा मंदिर आज डिटेलमध्ये करून घ्या घरी गेल्यावर. तर या 64 योगिनी मंदिर हा गोलाकार आहे. त्याच बेसवर त्यावेळेचे आपले लुटियन्स, आज बी तो लुटियननं जेवढा काही एरिया बसवलाय राजपथाच्या जवळचा राष्ट्रपती भवन घेऊन जो एरिया आहे त्याला लुटियन्स एरियाच म्हणल्या जाते, बरोबर आहे की नाही. त्या एरियात राहणे म्हणजे म्हणजे खूप मोठा हे समजल्या जाते. तर तो लुटियन्स जो काय आपला आर्किटेक्चर होता त्या लुटियन्स, आणि तो दुसरा एक होता हर्बर बेकर. तर या दोघांनी म्हणजे मेन असिस्टंट होता बेकर, तर लुटियन्स होता मेन. तर या लुटियन्सनीच जो आर्किटेक्चर होता हा, तर या आर्किटेक्चरने या 64 योगिनी मंदिराच्याच बेसवर आपली पार्लमेंट त्यावेळेस 1921ला जो काही प्रोजेक्ट चालू केला होता रीडिंगच्या काळात. लॉर्ड रीडिंग होते त्यावेळेस आपल्या भारताचे काय गव्हर्नर जनरल अँड व्हाईसरॉय. तर ह्या त्यांच्या काळात ती सुरुवात झाली होती आणि आयर्विनच्या काळात ती कंप्लीट झाली होती. कारण जो आपण म्हणतो उद्घाटन तो केला तो आयर्विननं केलाय, पण सुरुवात कोणाच्या काळात झालेली होती, रीडिंगच्या काळात झाली होती. तुम्हाला माहित आहे 1919च्या कायद्यान्वये त्या संसदेचा काय झालेला होता, बांधकाम सुरू झालेला होता. 1919चा कायदा जो काही आपण म्हणतो भारत सुधारणा कायदा ज्याला म्हणतो आपण, त्या कायद्यान्वये त्याची सुरुवात झालेली होती. तर हे एवढं लक्षात ठेवा या प्रोजेक्टबद्दल. आणि जो हा प्रोजेक्ट आहे आपला सगळं ज्याला म्हणतो आपण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट, तुम्हाला माहिती असेल तो 3 किलोमीटरचा पट्टा आहे 3100 मीटरचा. तर या 3 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जो राजपथ रोड आहे आपले का जे परेड वगैरे होते 26 जानेवारीला, तो पूर्ण रोड येतो त्याच्यामध्ये. आणि लक्षात घ्या सगळे साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक जे सेंट्रल रेल्वेचं आपलं ऑफिस आहे, आपलं गृह मंत्रालयाचं ऑफिस आहे, परराष्ट्र मंत्रालय साऊथ ब्लॉकमध्ये येतो. तर लक्षात घ्या हे सगळे मंत्रालयाचा एरिया, आणि त्यात नॉर्थ ब्लॉकमध्ये आपली पार्लमेंट आहे दुसऱ्या बाजूला. तर ही सगळ्या याचं इथून कामाचा स्ट्रक्चर चेंज होणार आहे. आणि हा एकदम बेस्ट प्रोजेक्ट आहे मोदी सरकारच्या ज्या नवीन याच्यामधला, जो बेस्टदम बेस्ट म्हणतो आपण. जसं जम्मू काश्मीरचा इश्यू एकदम जबरदस्त हँडल केला मोदींनी, त्याच प्रकारे दुसरा जो आपण म्हणतोय की जो जबरदस्त प्रोजेक्ट असेल तो कोणता आहे, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आहे. कारण भविष्याच्या दृष्टिकोनातून बघितला तर हे करणे आवश्यक होते. काही पोरांना वाटेल मी भक्त आहे की का, तसं काहीच नाही आहे, ठीक आहे, नाही आहे. कारण मला जुने पोरं ओळखत असतील मी विरोधकच आहे. पण लक्षात घ्या जे बरोबर झालं ते बरोबर आहे. कारण आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण कुठल्याही एकाच अँगलनं फिरतो, दोन्ही अँगलचा कधीच काय करत नाही. बरं जाऊ द्या, हां लक्ष द्या आता. हां, तर हा जो सेंट्रल प्रोजेक्ट आहे तो खरंच एकदम बेस्ट प्रोजेक्ट म्हणजे आपल्या मोदी सरकारच्या याच्यामधला. म्हणजे ते ठीक आहे कोरोनाच्या इश्यूमुळे थोडा तो वादग्रस्त झालेलाही असेल, मला त्यात काही म्हणायचं नाही आहे, पण हा इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपली जे काही 84वी घटना दुरुस्ती आहे किंवा आपली 87वी घटना दुरुस्ती आहे जी कशा संबंधित आहे, आपले जे रिफॉर्म होणार आहे, पुनर्रचना होणार आहे, बरोबर आहे की नाही. त्यासाठी तर व्हेरी 30 नंतर आपल्याला खरंच इश्यू झालेलं असतं आणि हे आवश्यकच आहे. आणि ओके, तर हा तिसरा क्वेश्चन आहे, याला आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं. 20,000 कोटीचा प्रोजेक्ट होता. 2019ला याच्यावर विधेयक सुद्धा आणण्यात आलं आहे. 19चा जो पुनर्रचना विधेयक म्हणतो आपण, ज्याच्या संबंधित जो आपला नगर विकास पुनर्वसन मिनिस्ट्री जी होती त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत तो आणण्यात आलेला होता. बघा पहिला टाटा प्रोजेक्टला हा देण्यात आलेला इमारतीच्या बांधकाम, बरोबर आहे. आजची जुनी इमारत ती कोणाच्या, जी लुसेंट बिल्डिंग आजचा सगळं राजपथ रोड वगैरे बसवला आहे तो कोणी बसवला, लुसेंटनं बसवलेला आहे, लक्षात ठेवा फक्त. हां, आणि जी पार्लमेंटची बिल्डिंग आहे ते 64 योगिनी मंदिराचा बेस आहे. दुसरी गोष्ट नवीन लोकसभा कक्ष संसदेच्या संयुक्त, म्हणजे आपण जे जॉईंट सिटिंग वगैरे होतो आजचं जे काही आपण म्हणतोय ना की जो लोकसभा आणि राज्यसभा आहे मधा कोणता हे सभागृह आहे, अरे जो मेन सभागृह आहे आपले, ज्याच्यात कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं सुद्धा काय झालं होतं, अधिवेशन झालेला होता, जिथं जॉईंट काय सेंट्रल हॉल, त्यालाच तर आपण कॉन्स्टिट्युशनल हॉल पण म्हणत होतो ना त्यावेळेस, ज्याचं कॉन्स्टिट्यूशनचा काय झाला होता, कामकाज झालेला होता. तर तो सेंट्रल हॉलचा जी कॅपॅसिटी केली आहे ती कितीची केलेली आहे, 1124ची. यस, आणि लक्षात घ्या आपली पुढं लोकसभेचा जो काही जो मेजरमेंट केलेला आहे त्यांनी बाकांची जी संख्या केली आहे ती 888च्या जवळपास केलेली आहे. 384च्या जवळपास काय केली आहे, राज्यसभेची केलेली आहे. असा सगळ्या गोष्टी म्हणजे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या वेगवेगळ्या, ठीक आहे. आणि जर आपण जॉईंट सिटिंगला जरी एकूण सदस्य बसले तर बाबा 1124 प्लस बसू शकतील, अशी काय करण्यात आली आहे, तयारी करण्यात आली आहे, म्हणजे प्रोजेक्ट करण्यात आला आहे. तो 4 मजली इमारत, ठीक आहे, पण गोलाकार नाही आहे. आताची कशी आहे, त्रिकोणी आहे. ओके, गोलाकार कशी आहे,
64 युगनी मंदिराच्या बेसवरची जी जुनी होती आपली आताच आहे ती सध्या ती आहे. आणि म्हणजे ही चुकीचं आहे. चौथा पर्याय आहे भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 22 जुलै 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. तर ठीक आहे, ही पण स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त क चूक आहे. मग असं स्टेटमेंट बघा अ ब ड म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा का दुसरा? तिसरा बरोबर आहे. ठीक आहे. हां, नंतर चौथा क्वेश्चन हा सुद्धा करंट रिलेव्हंटच आहे. 18 पासून करंट रिलेव्हंट म्हणजे जास्त आलेला आहे 2018 पासून, कारण मिझोराममधून जेव्हा हा अस्पा म्हणतो आपण, हा जो काही कॅन्सल करण्यात आला होता आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट ज्याला म्हणतो आपण, मिलिटरी संबंधीचा आहे आपल्या आर्मी संबंधित, तर तो जो ॲक्ट आहे 1958चा, तर या ॲक्टचा जो पहिला मिझोरामचा 2018 त्याच्यातून काढण्यात आली. अरुणाचल प्रदेशमधल्या काही क्षेत्रातून हे अस्पाचा कायदा हे करण्यात आला, काय म्हणते शिथिल करण्यात आला होता. त्यामुळे 18 पासून हा करंटमध्ये होता. तर ठीक आहे. तर इथं सगळ्यात महत्त्वाची काय आहे, जेव्हा अशांत भाग असते, जिथं डिस्टर्ब भाग असतो, अशा कोणत्याही डिस्टर्ब भागामध्ये जेव्हा पब्लिक ऑर्डर काय म्हणतोय, पब्लिक ऑर्डर काय करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी, अशांत भागामध्ये जिथं काय म्हणतो डिस्टर्ब एरिया आहे, अशा डिस्टर्ब एरियामध्ये पब्लिक ऑर्डर जो सरकार देते नेहमी पब्लिक ऑर्डर, बरोबर आहे की नाही, तर लक्षात घ्या असा पब्लिक ऑर्डर फॉलो करण्यासाठी या कायद्याची त्यावेळेस निर्मिती करण्यात आली 1958ला. पण तशी पाहिलं तर याची निर्मिती ऑलरेडी कोणाच्या काळात होती, ब्रिटिश काळातच याची बघले तर आपण उत्क्रांती झालेली दिसते. पण ज्यावेळेस 1947 ते 50च्या दरम्यान होतं त्यावेळेस सुद्धा याचा भरपूर काय करण्यात आले होतं. म्हणजे जरी आपण पार्लमेंटच्या याच्यानुसार 5 झाला 58ला झाला, पण त्याच्या आधी सुद्धा याचे पूर्णपणे काय दिसतात, अवशेष दिसतात आपल्याला. ठीक आहे. तर पहिली स्टेटमेंट ही काय आहे, बरोबर आहे. दुसरी, ज्या भागात अशांतता आहे अशा राज्यपालाद्वारे अधिसूचना जारी केली जाते, बरोबर आहे. तिसरी, अशांतता भाग म्हणून घोषित झाल्यावर तो दर्जा 6 महिने कायम ठेवावा लागते, नाही तर किती महिने, 3 महिने कायम ठेवावं लागते. ठीक आहे. पहिला अ आणि ब काय आहे, बरोबर आहे. चला नंतर पाचवा, जो आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या भाग नंबर 2शी संबंधित आहे. 2 मध्ये काय आहे आपला सिटिझनशिप, हा आपल्या पार्टचं नाव आहे, बरोबर आहे, नागरिकत्व. आणि या नागरिकत्वाशी संबंधित असलेला जो पार्ट आहे आपला, तर म्हणजे नागरिकत्व म्हणतोय, त्यामध्ये 2 भागात आपण डिवाइड करतो, बरोबर आहे की नाही. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन असलेली आपली कॉन्स्टिट्यूशनच्या नुसार जे नागरिकत्वाची तरतूद आहे 5, 6, 8, 7वा नाही, बरोबर आहे. 5 मध्ये डोमेसियल आहे, 7 मध्ये 6 मध्ये काय आहे, मायग्रेशन आहे, 7 मध्ये टर्मिनेशन आहे, आर्टिकल 8 मध्ये काय आहे तर रजिस्ट्रेशन आहे. पण हे केव्हाच आहे, 26 जानेवारी 1950 पर्यंतच्या आधीचा. पण 26 जानेवारी 1950च्या नंतर भारताचा नागरिक कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे, संसदेला. आणि तो आर्टिकल कशानुसार देण्यात आला, 11 नुसार. आणि याच्यानुसार संसदेनं 1955ला काय पास केलेला होता, नागरिकत्व अधिनियम, बरोबर आहे की नाही, जो काय म्हणतो सॉरी सिटिझनशिप ऍक्ट पास करण्यात आला. आणि याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या होतात त्याला CAA म्हणतो, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, CAA. जो सर्वात मोठा बदल होता आतापर्यंत 2003 आणि 2019 मधला, जो आत्ताचा जो CAA झालेला आहे, CAA हा का पहिल्यांदाच आलेला आहे का, नाही. CAA म्हणजे कशी दुसरी तिसरी गोष्ट काहीच नाही आहे. जो आपला सिटिझन ऍक्ट आहे ओरिजिन 1955चा, जो आर्टिकल 11 नुसार तयार करण्यात आला आहे संसदेत, त्याच्यामध्ये जी दुरुस्ती होते त्यालाच काय म्हणलं जाते, CAA. अजून CAA आपण कशाला म्हणू शकतो, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असते त्याला सुद्धा CAA म्हणू शकतो. पण नागरिकत्वाशी संबंधित CAA म्हणजे आतापर्यंत जे सगळ्यात मोठे CAA झालेले आहे ते 2003चा आणि 2000 केव्हाचा 19चा. आणि हा एकदम बेस्ट, हा सुद्धा म्हणजे याच्यामध्ये एवढा काही मोठा इश्यू होण्याचा काहीच गरज नव्हती, पण तो झाला, काही होऊ शकते भारतामध्ये, बरोबर आहे की नाही आहे. तर लक्षात घ्या तो एक आहे CAAचा. ठीक आहे, 2019चा. ठीक आहे. तर या संबंधित जो आपण म्हणतोय आपण की प्रॉक्सी वोटिंगची एक तरतूद आहे आपल्या, म्हणजे सॉरी आपल्या या कायद्यामध्ये प्रॉक्सी वोटिंग, बरोबर आहे की नाही. 1955च्या कायद्यामध्ये एक प्रॉक्सी वोटिंगचा अधिकार आहे. प्रॉक्सी वोटिंग म्हणजे काय, तुम्ही तुमच्या प्रतिनिधीमार्फत काय करू शकता, वोटिंग करू शकता, बरोबर आहे की नाही. त्यामध्येच जी काही गोष्टी, मग हे फक्त आपण आर्म फोर्सला देण्यात आलेलं आहे, जे आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे स्पेशल फोर्स आहेत, आपल्या आर्मीचे, सेंट्रलचे आणि केंद्रीय गृह मंत्रालय, राज्याचा गृह मंत्रालय अंतर्गत येणारा फोर्स आहे, यांच्या प्रतिनिधींनाच म्हणजे यांच्या सैनिकांनाच त्यांच्या प्रतिनिधीमार्फत काय केले जाते, प्रॉक्सी वोटिंगचा अधिकार दिला जाते. पण एक कंडिशन होती की अजून प्रॉक्सी वोटिंग कोणाला आहे, तर लक्षात घ्या ते आपले जे अधिकारी असतात IFS ऑफिसर वगैरे, यांना सुद्धा तो अधिकार देण्यात आलेला आहे की तुम्ही बाहेरच्या देशात गेले तरी तुमच्या प्रतिनिधीमार्फत काय होणार, वोटिंग होणार. हे प्रॉक्सी वोटिंग मध्ये होते. पण एक लक्षात घ्या, जो आता इलेक्ट्रॉनिकचा जो काही वोटिंगचा आलेला आहे की NRI बद्दल, तर NRI बद्दल ऑलरेडी, NRI म्हणजे काय, नॉन रेसिडेन्शियल इंडियन, आणि दुसरी एक कन्सेप्ट असते PIO. आता ह्या PIOलाच कन्सेप्टला आता काय झालेला आहे, OCI आलेला आहे, ओव्हरसीज सिटीजन ऑफ
इंडिया. म्हणजे शेवटी दोघांचाही अर्थ काय, PIO आणि OCIचा मूळ भारतीय व्यक्ती, पण तो भारताचा पासपोर्ट धारण करते का, नाही. म्हणजे भारताचा नागरिक नसतोच. असा भारताचा नागरिक नसलेला कोणताही व्यक्ती ज्याला म्हणतात त्याला आपण म्हणतो PIO, पण मूळ कुठला आहे त्याचा, भारताचा आहे, तो म्हणजे आपला PIO. आता राहिला काय प्रश्न याच्यामध्ये की या NRI ला वोटिंगचा अधिकार दिला होता का, तर दिलेला होता, पण त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये येऊनच काय करावं लागत होता, वोटिंग. पण आता जी काही होणार आहे, ही जी काही पद्धत NRI साठी NRI पद्धत, याच्यानुसार जो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात येणार आहे त्यासंबंधीची नवीन जे काही बदल करण्यात आला आहे, तर याचा ETPBS याचा आपण काय विचारलाय, फुल फॉर्म विचारलाय. तर याचा फुल फॉर्म काय आहे, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॉयलेट सिस्टीम ही आहे. ठीक आहे. तो पूर्ण नागरिकत्वाशी, कारण बघा दुसरा एक करंटचा इश्यू नागरिकत्व, हा सुद्धा व्यवस्थित डीप मध्ये करून ठेवा, कारण 2019ला हा काय झाला आहे, करंट इश्यू झालेला आहे. त्यामुळे हा सुद्धा म्हणजे जेवढे मी तुम्हाला सांगतोय की कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनच्या पार्टशी करंट काही आला असेल तर त्याला एकदम डीप मध्ये करा, बस. मग त्याची पूर्ण कुंडलीच काढणं चालू करा. मग हा नागरिकत्वाशी संबंधित तसंच करून ठेवायचा. दुसरा आहे बोडो, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड, ही खालील प्रकारे कोणत्या राज्यातील एक सशस्त्र फुटीरवादी, म्हणजे आजच्या नक्षलवादासारखीच होती ती पण, ठीक आहे, ही संघटना कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर कोणत्या राज्य, ही 1986ला जे काही स्थापन झालेली होती की सार्वभौम बोडोलँड आपण काय करू, स्थापन करू, म्हणजे ही आसामच्या धर्तीवर स्थापन करू. म्हणजे आसामच्या धर्तीवरची एक आदिम जमात आहे, ही जमातीचं स्वरूप आहे. तुम्हालाही माहित असेल की बोडो ही लँग्वेज सुद्धा आहे आपली आता 22 भाषापैकी आहे. तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर ती आसाम राज्याशी. नंतर बघा CBI शी संबंधित क्वेश्चन आहे, तर CBI संबंधी अचूक विधान निवडा म्हणते. तर अचूक विधान म्हणजे, तर लक्षात घ्या CBI, बघा CBI हे कधी भ्रष्टाचार कमी करत नाही. पहिली गोष्ट, फक्त जशी आपल्या पोलीस डिपार्टमेंट आपला इन्व्हेस्टिगेशन करतो, तसंच सेंट्रलच्या होम मिनिस्ट्रीचा जो इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे तो कोणाकडे असते, CBI कडे आहे. तिचं काम काय, फक्त इन्व्हेस्टिगेशन करणे. पण इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, नुसतं भ्रष्टाचाराचं इन्व्हेस्टिगेशन करते का, नाही. इतर कोणत्याही बाबीचा जर सरकारने तिच्याकडे सोपवला तर त्या बाबीचा सुद्धा काय करू शकते, इन्व्हेस्टिगेशन करू शकते. आणि तुम्हालाही लक्षात घ्या, महत्त्वाचं, 10 वेळा आपल्याला वाटते की ती भ्रष्टाचार संपवणारी कोणतीच गोष्ट भारतात नाही आहे सध्या. फक्त एक कायदा आहे 1988चा, आणि त्याच कायद्याचा इम्प्लिमेंटसाठी एक CBI असते आणि एक केंद्रीय सतर्कता आयोग असते. पण दोघांचे काही संपवणे हा काही ध्येय नाही आहे. ठीक आहे. हा, तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ठरावानुसार 1963 मध्ये या अन्वेषण विभागाची स्थापना झाली आहे. बघा, ना संसदेने ठराव पास केला आहे, ना घटनेमध्ये याची काय आहे तरतूद आहे, ना कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, ना स्टॅट्युटरी बॉडी आहे. स्टॅट्युटरी म्हणजे काय, संसदेनं आपल्या अधिनियमानुसार स्थापन केलेली कोणतीही बॉडीला स्टॅट्युटरी बॉडी म्हणल्या जाते. ठीक आहे. तर हे दोन्ही नाही आहे. मग सरकारला असे पॉवर आहेत का, यस. प्रशासन करण्यासाठी, कोणत्याही गोष्टीची इम्प्लिमेंट करण्यासाठी, पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी, कायद्याची इम्प्लिमेंट करण्यासाठी स्वतःची कोणतीही इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे, सरकारला आहे. आहे की नाही आहे. मग लक्षात घ्या, याचनुसार भारताच्या जे होम मिनिस्ट्री आहे, केंद्रीय होम मिनिस्ट्री, या केंद्रीय होम मिनिस्ट्रीने 1963ला आपल्या पॉवरनुसार या इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटची काय केली होती, स्थापना केली असती. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याची स्थापना केली होती. ठीक आहे. त्याच्यामुळे हा कायदेशीर नाहीच आहे, त्यामुळे कचा आपोआपच काय होते, पर्याय कॅन्सल होतो. बघा, लाचलुचपत प्रतिबंधक या विषयात नेमलेल्या संतानम समितीची, जे आपण म्हणतो ना संतानम समिती 1962 के संतानम समिती, तर या के संतानम समितीच्या शिफारशीवर आहे. ठीक आहे. फक्त हा, म्हणजे दुसरी स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि क तर चुकला ऑलरेडी, मुळेच क चुकत आहे. आणि प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालणे, संपवणे नाही, प्रामाणिकपणे राखणे, ही या संस्थेची मुख्य काय आहे, कार्य आहे. बरोबर आहे. पण पर्याय बरोबर आहे. म्हणजे अ ब ड जे असेल तो बरोबर आहे. अ ब ड क मध्ये येतो. चला, नंतर आपला जो चौथा आहे आपला पंचायत राज संबंधित आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगासंबंधित खालील विधानांचा विचार करा. तर राज्य निवडणूक संबंधित तरतूद आहे. आता बघा, आपल्या भारतामध्ये 2 प्रकारचे इलेक्शन होतात, प्रत्यक्ष इलेक्शन आणि अप्रत्यक्ष, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. दोघांची तत्व वेगवेगळे आहेत. फर्स्ट पास्ट पोस्ट प्रत्यक्ष इलेक्शनला आहे आणि एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत कुठं आहे, अप्रत्यक्षला आहे. पण दोघांच्या इलेक्शनचा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर दोन्ही इलेक्शन ज्या म्हणतो आपण, राष्ट्रपती असो, उपराष्ट्रपती असो, विधानसभा असो, विधान परिषद असो, लोकसभा असो, राज्यसभा असो, या सगळ्या इलेक्शन्स कोण घेते, आपला केंद्रीय निवडणूक आयोग घेते. आणि जो स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय आहे, हा ऑलरेडी स्टेटचा विषय आहे. लोकल जो काही आहे ना, आपण लोकल गव्हर्नमेंट ही म्हणतो, हा विषय ऑलरेडी कोणाचा आहे,
स्टेटचा आहे आणि या स्टेटला आता ही जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी झाली आहे, कारण 9 आणि 9A नुसार दोन्ही पण कॉन्स्टिट्युशनल बॉडी झाली आहे. आणि या दोन्हीचाही म्हणजे आपण किती प्रकार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे? 2, एक ग्रामीण आणि एक काय आहे शहरी. आणि दोघांच्याही म्हणजे 2च प्रकार आहेत, 3 प्रकार नाही आहे. 3 प्रकार कधीच नसतात. तिसरा जो तुम्ही म्हणता तो स्तर आहे. स्तर म्हणजे काय? एकामेकावर डिपेंड आहे. तो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे ज्याला म्हणतो आपण स्तर. तर आणि दुसरा म्हणजे कोणता आहे? नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. याच्यामध्ये प्रकार आहेत. तर लक्षात घ्या दोघांचे इलेक्शन्स कोण घेते? स्टेट घेतो. आणि या स्टेटला अशा इलेक्शन घेण्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशनल मधल्या 243I मध्ये ग्रामीण बरोबर आहे ना 243I मध्ये काय करण्यात आलेली आहे? I मध्ये तर वित्त आयोग आहे, सॉरी 243K मध्ये, सॉरी K मध्ये. तर या 243K मध्ये आणि 200 इथं 2A झाला, इथं ZA पाहिजे होता. ठीक आहे. हा तर ZA म्हणजे नागरीसाठी, पण खरा म्हणजे आपला स्थापन होते 243K नुसारच. ठीक आहे. हा स्थापन होते. तर कोण करेल? राज्यपाल करेल दर 5 वर्षासाठी. हा निवडणूक आयुक्त आपला राजीनामा राज्यपालांना देतात. पदनियुक्ती राज्यपालच करतात. पदनियुक्ती कधीच राज्यपाल करत नाही, तर राष्ट्रपती करतात. जसं आपल्या हायकोर्टच्या जस्टिसला पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे, काय म्हणतो? हायकोर्टच्या जस्टिसला पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे तशाच प्रकारची पद्धत आपल्या राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना सुद्धा आहे. बघा इम्पिचमेंट हा शब्द तुम्हाला किती वादग्रस्त वाटला असेल, पण मी रिअल सांगतो इम्पिचमेंट हा शब्द फक्त कॉन्स्टिट्यूशन मध्ये एकाच माणसाबद्दल वापरला आहे, तो म्हणजे कोणाशी? राष्ट्रपतीशी. आणि प्रत्येक न्यूजपेपरमध्ये काय आहे ते माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पदावरून दूर करणे. अरे पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग सारखा शब्द असते तिथं. एक नेहमी लक्षात ठेवायचा कॉन्स्टिट्यूशनली शब्द कसे आहेत, कारण सर्वोच्च न्यायालय पण 1996 ते सांगितलेलं आहे की बाबा ते महाभियोग नाही आहे, महाभियोगा सारखी पद्धत आहे. महाभियोग केवळ आणि केवळ घटनेमध्ये कोणाला सांगण्यात आलेला आहे? बस राष्ट्रपतीलाच. आणि हे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. हा नंतर म्हणजे दुसरी पर्याय तर चुकीचा आहे. नंतर महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त K चौधरी आहेत आणि आता सध्या कोण आहेत? मदान आहेत. बरोबर आहे की नाही आहे? मदान माहिती आहे ना तुम्हाला? आतापर्यंत किती झाले निवडणूक आयुक्त? 6 झाले. बरोबर आहे ना? 6व्या नंबरचे मदान आहे. आता सध्या मदान राज्य निवडणूक आयोगाचे काय आहेत? आयुक्त चेअरमन आहेत. ठीक आहे. तर क नंबरचा पर्याय बरोबर आहे. आणि क हे ज्याच्यात असेल तो काय आहे? बरोबर. म्हणजे सॉरी 8व्या नंबरचा हा आपल्याला काय चुकीचा विचारलाय ना? हा मी तेच म्हणतोय फक्त ब. हा चुकीचा फक्त ब आहे. चला नंतर आहे महाराष्ट्र विधान. हा करंटचा इश्यू आहे तुम्हाला. चला 2019ला जी सरकार आली आपली, बरोबर आहे, आताची जी सरकार आहे संजय राऊतांच्या कृपेने, बरोबर आहे ना? हा अरे बरोबर आहे ना, त्यांच्याच कृपेने. तर लक्षात घ्या, तर ही निवडणूक जे काही 13व्या विधानसभेसाठी होती का? तर नाही. ही कोणती विधानसभा होती? 14वी. आणि आपली लोकसभा कोणती होती जे एप्रिलमध्ये झाली होती? एप्रिल मेला 17वी. बरोबर आहे की नाही? हा ती 17वी झाली आणि ही जी होती ती आपली 14वी विधानसभा होती. आणि 13व्या विधानसभेचे मुख्यमंत्री कोण होते? त्या विधानसभेचे प्रमुख म्हणून विधानसभेचे बहुमत प्राप्त पक्ष कोणाला नेत्याला निवडण्यात आला होता? देवेंद्रजी फडणवीस यांना. आणि आता कोणाला निवडण्यात आलेला आहे? उद्धवजी ठाकरे यांना. ठीक आहे. ही 14वी आहे. या निवडणुकीत 235 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली विविध पक्ष आणि अपक्ष पकडून. हा त्यापैकी किती महिला? 24. आणि ऑलरेडी 13 देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जी विधानसभा होती त्यात किती महिला होत्या? 20 महिला होत्या. ठीक आहे. 2014च्या तुलनेत 2019ला या निवडणुकीत महिलांची संख्या कमी झाली. कमी नाही झाली, काय झाली? वाढली. त्यामुळे क हा पर्याय चुकीचा आहे. आणि निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात आली. तर हो आपल्या राज्याची विधानसभेची निवडणूक किती टप्प्यात घेण्यात आली होती? एकच. हा लोकसभेची ती 17वी लोकसभा झाली, तिची महाराष्ट्रात जर टप्पा बघितला तर किती झाल्या होत्या? 4 झाल्या. आणि किती टप्प्यात भारतात झाल्या होत्या? 6. 7 का 6? 7 ना? 7 का 6? हा गुड. ठीक आहे. हा 9. तर ब आणि ड. ठीक आहे. 9 ब चुकीचा आहे. ठीक आहे. आणि ड चुकीचा आहे. बरोबरच आहे ना? ड तर एकाच टप्प्यात झाली होती ना? हा मग इथं आपल्या उत्तरपत्रिकेत काय दिलं आहे? आणि आपले योग्य विधान ओळखायचं आहे. हा योग्य विधान ओळखायचं आहे. बरोबर आहे. ड आणि ब. हा बरोबर आहे. ठीक आहे. अ आणि क चुकीचं आहे. नंतर 10 विधान विचार करा, अयोग्य विधान ओळखा. हा थोडंसं हा जो काही विधान आहे तर या जम्मू काश्मीरचा आहे. मला नाही वाटत आता तुम्हाला याच्यावर जम्मू काश्मीर एवढा प्रश्न येतील. लई तो झाला 2019 पासून एवढा बोर झालाय, पण कधी कधी झटका देऊन देते आयोग. ठीक आहे. हा
तर सगळ्यात महत्त्वाचा मला असं म्हणायचं आहे की त्याच्या हिस्ट्रीवर जेवढा प्रश्न येणार नाही त्याच्या करंटवर जास्त प्रश्न येणार. 2019 मध्ये जे काही गृहमंत्रालय म्हणजे आपल्या अमित शहानी जे काही मांडले होते ठरावाचे ते स्वतः मांडले होते ना त्यांनी, ते लक्षात घ्या. ते सगळे पूर्ण लक्षात ठेवा. 35A संबंधित पण आहे याच्यामध्ये, ही 35A पण आता ते काही राहिलं नाही आहे. आता काही राहण्यापेक्षा आता काय आहे याच्यावर जास्त प्रश्न विचारायला आयोगाचा. तर ठीक आहे, तर हा तसंही आहे. 10 नंबरचा काय बरोबर आहे ब आणि काय बरोबर काय अयोग्य सॉरी चुकीचं काय फक्त बरोबर आहे ना तुमचं. हां ठीक आहे, ब आणि क काय आहे चुकीचं आहे. त्यानंतर 11 नंबर विधानसभा अध्यक्षांचे अधिकार व कार्य पुढील बाबींचा योग्य विधानांची निवड करा. तर योग्य विधानांचा जो निवड करा म्हणतोय त्यामध्ये बघा पहिली विधानसभा जो स्पीकर आहे या स्पीकर संबंधित आहे. तर आता बघा पक्षांतरच्या कारणावरून आता बघा दोन गोष्टी, कोणताही विधानसभा सदस्य असेल, विधान परिषद सदस्य असेल, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, हे जे काही मेंबर असतात आपले सदस्य असतात, MP असेल नाही तर MLA असतील, यांना पदावरून जे काम तो अपात्र ठरतो तर आपल्या 3च कंडिशनमध्ये अपात्र ठरतात. बरोबर आहे. 102 नुसार संसदेचे आहेत राज्यसभा आणि लोकसभेचे, आणि 191 नुसार कोण आहेत राज्य विधिमंडळाचे म्हणजे विधानसभा असेल नाही तर विधान परिषदेचे मेंबर्स असतील. म्हणजे इथं लक्षात घ्या वाटल्या 191चा लक्षात घ्या. याच्यानुसार म्हणजे आपली अनुच्छेद जी आहे कॉन्स्टिट्यूशनची 191 आहे. दुसरी गोष्ट आपला जो लोकप्रतिनिधी अधिनियम आहे, दोन आहेत आपले लोकप्रतिनिधी अधिनियम, 1950चा पण आहे आणि 1900 कितीचा आहे तर 51चा आहे. ते 51च्या याच्यामध्ये आपल्या अपात्रते संबंधित तरतुदी देण्यात आल्या की कोणत्या कंडिशनमध्ये अपात्र ठरू शकतात. तर हे संसदेला अधिकार, मग संसदेने या लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार अपात्रतेची कंडिशन सांगितली म्हणजे लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार. आणि तिसरी गोष्ट आहे आपला पक्षांतरबंदी. या 3 कारणावरून अपात्र ठरतात आपले सदस्य. त्यापैकी 191 नुसार आणि 1951च्या अधिनियमानुसार याच्यावरून अपात्र ठरवण्याचा जो काही निर्णय देण्याचा अधिकार आहे तो कोणाला आहे भारताच्या प्रेसिडेंटला संसदेच्या ह्याच्यात आहे, आणि राज्यामध्ये कोणाला आहे राज्यपालांना आहे. कोणाला राज्यपालांना. बरोबर का चूक आहे बरोबर आहे ना. हां, आणि पक्षांतरबंदी संबंधित जो अधिकार आहे त्या सभागृहाच्या कोणाला पीठासीन अधिकाराला आहे. लोकसभा असेल तर स्पीकर, अरे आहेत की नाही, राज्यसभा असतील तर आहे का बरोबर. हां लक्षात घेतो, वाचून या पुन्हा. विधानसभेसाठी कोण आहेत चेअरमन, इकडे स्पीकर, आणि विधान परिषदेसाठी कोण आहेत चेअरमन. पण यांनी दिलेल्या निर्णयावर तुम्हाला कुठं आव्हान देता येते न्यायालयात. म्हणजे चुकीचा होता बरोबर होता यासंबंधी तुम्ही न्यायालयात काय देऊ शकता आव्हान देऊ शकता. बघा त्यात पहिली कंडिशन 11 पक्षांतराच्या कारणामुळे विधानसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असेल अध्यक्षाला असेल. तर 11व्या नंबरची स्टेटमेंट ही काय आहे पूर्णपणे बरोबरच आहे. नंतर ब सभागृहाच्या विचाराधीन असलेल्या विधेयकात सुधारणा मांडण्यासाठी सदस्यात कोणाची संमती घ्यावी लागेल. कारण सभागृहाच्या चेअरमनची पीठासीन अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय कोणती गोष्ट कुठं मांडता येत नाही, सभागृहात मांडताच येत नाही. त्यामुळे याच्यात काही विचार करण्याची गोष्टच नाही. नंतर क नंबरचा तर अध्यक्ष मतांच्या समसमातीबाबत स्थिती आपले निर्णायक मत देतात, मात्र पहिल्या पिढीत आपले मत देत नाही. अध्यक्षांना सभागृहाची तहकूब अनिश्चित काळासाठी बघा क काय म्हणते अध्यक्ष मतांच्या समसमानतेबाबत स्थितीत आपले निर्णायक म्हणजे कास्टिंग वोट देतात, मात्र पहिल्या फेरीत आपले मत देत नाही. बरोबर आहे. जेव्हा सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणून जेव्हा काम करतात तर रेग्युलर सदस्यांसारखे मतदान करू शकत नाही. जेव्हा कास्टिंग वोटचा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा समसमान वोटिंग होते तेव्हा कास्टिंग वोट देऊ शकतात फक्त चेअरमन स्पीकर किंवा चेअरमन. ठीक आहे बरोबर आहे. अध्यक्षांना सभागृहात तहकुबी ॲडजर्नमेंट ज्याला म्हणतो आपण अनिश्चित काळासाठी तहकुबी बरोबर आहे ही पण स्टेटमेंट. आणि सत्र समाप्ती ही करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे राज्यामध्ये राज्यपालांना, आणि आपल्या संघामध्ये कोणाला आहे राष्ट्रपतींना. त्यामुळे याच्यामुळे हा पूर्ण स्टेटमेंट काय झाली चुकीची झाली. आता तुम्ही सीसॅट मध्ये सरांनी सांगितलंच असेल ना तुम्हाला. बघा मायनस आणि हा एक प्लस जरी असेल तर मायनस प्लस मायनस का होते नेहमी मायनस, म्हणजे उत्तर चुकीचाच पडते तो स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे, म्हणजे ड चुकीचा आहे, अ ब क बरोबर आहे. ठीक आहे. 11 नंबरला जो पहिलाच पर्याय आहे. हां 12 नंबर तर एकदम सोपी म्हणजे एकदम जाणून बुजून तो सोपी टाकण्यात आला आहे स्टेटमेंट की तुम्ही जास्त जमलिंग होऊ नका. बघा दोन गोष्टी नेहमी लक्षात घ्या. राज्यसभेला हे फंडामेंटल राईटच्या खटल्यांवर जास्त प्रश्न विचारते आयोग, जर तुम्ही आतापर्यंतचा बघितलं, आणि कंबाईन असेल तर बरोबर ते DPSP वर विचारते. बरोबर आहे की नाही. तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर प्रश्न नेहमी 2 आयोगाचा लई फिक्स आहे, पण बदलू शकते यावर्षी. आतापर्यंत 7 वर्षाचे प्रश्न बघितले तर राज्यसेवेला जर तुम्ही बघितले तर बरोबर फंडामेंटल राईट्सवर क्वेश्चन विचारते आणि त्यांच्या खटल्यांवर विचारते. आणि तुम्ही कंबाईनचा पेपर बघा तुम्हाला जशाच्या तसे स्टेटमेंट अनुच्छेदांची विचारते.
तर म्हणून लक्षात घ्या दोन्ही गोष्टी, आणि हे सोपी आहे, हवाला एकदम सोपी आहे. मार्गदर्शक तत्व म्हणजे प्रिन्सिपल, जे काय म्हणतो DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. का बरं याचं फंडामेंटल राईट्स नाव न घेता महाराष्ट्र तत्व ठेवलं आहे? तर बघा सिस्टीम कोणाची आहे? आपली आहे. सिस्टीम कुठपासून आहे? 5 पासून तर 22 पर्यंत आपण जे काम तो सिस्टीमची रचना केलेली आहे. 9 पर्यंत सिस्टीम जरी असेल, त्या सिस्टीमने आमच्यासाठी म्हणजे कोणासाठी? या जनतेसाठी काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याचा मार्गदर्शन आपण कोणाला केलं आहे? सिस्टीमला केलं आहे. म्हणून त्याचं नाव आहे मार्गदर्शक तत्वे. इंटरव्ह्यूला लक्षात ठेवायचं, राज्यसेवेला राज्य आयोग विचारते ना तुम्हाला इंटरव्ह्यूला, असंच नाव का ठेवलं, तसंच का नाही ठेवलं, एवढं डीप लक्षात ठेवायचं की मार्गदर्शक तत्वच नाव का आहे? तर बाबा मार्गदर्शन कोण करते? आपण करतो. कोणाला? सिस्टीमला, की तुम्ही आमच्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. याचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत तेच आपल्या घटनेच्या भाग नंबर किती मध्ये दिलेला आहे? 4 मध्ये दिला आहे. तर बघा या संबंधित जे काही सांगण्यात आलेलं आहे, काय म्हणतोय? सार्वजनिक आरोग्य सुधारण्याशी संबंधित हे स्टेटमेंट आहे. तर सार्वजनिक आरोग्य सुधारावं म्हणून मग दारू पिणे आवश्यक आहे. अबे सार्वजनिक आरोग्य बिघडते की नाही, याला सामाजिक आरोग्य म्हणतो ना आपण. आपल्याला राज्यसेवेला विचारलेलं आहे, मेन्सला HR ला प्रश्न विचारले त्याच्यावर सामाजिक आरोग्य वगैरे. आता मग सांगा 2 दारू पिणारे व्यक्ती यांची कॉन्सन्स असते का? ते नाही. मग दोघे एकमेकाला भांडणं करायला लागले तर मला सांगा कायदा सुव्यवस्था बिघडली की नाही बिघडली? अरे बिघडली ना. म्हणजे सार्वजनिक आरोग्य बिघडलं की नाही बिघडलं? मग हे सार्वजनिक आरोग्य घरचाही बिघडते, सार्वजनिक क्षेत्रातलाही बिघडते, आणि यासाठी बिघडू नये म्हणून आपल्या स्टेटनी, म्हणजे आपण स्टेटची डेफिनेशन कुठं सांगितली आहे? 12 मध्ये, 36 मध्ये, दोन्ही ठिकाणी सांगितले आले. बघा आयोगाने जेव्हा 12 नंबरची स्टेटमेंट विचारली आहे की 12 नुसार राज्य संस्था म्हणजे काय, तर पूर्ण स्टेटमेंट लक्षातच ठेवायची. आणि जेव्हा 36 नुसार विचारली आहे तेव्हा 12 नुसार सांगायचं. आणि तर 36 नुसार जरी 12 नुसार विचारले तर 36चा आकडा नाही पाहायचा, चुकल्याशिवाय राहणार नाही आपण. लक्षात घ्या, 12 नुसार असेल तर सगळं डिटेलमध्येच लक्षात ठेवायचं. आणि 36 नुसार विचारली तर आर्टिकल कशानुसार? 12 नुसार. ओके. हा, तर याच्या संबंधीचे सार्वजनिक आरोग्य बिघडू नये यासाठी जी काही स्टेटमेंट आहे तर ते आहे मादक पेय आरोग्य अपायकारक ठरेल अशा याच्यावर काय करणे? बंदी टाकणे. ते 47 मध्ये आहे. ठीक आहे, बाकीचे तुम्ही वाचून घ्या, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर 13 नंबर जो ऑर्डिनन्स आहे आपल्या राष्ट्रपतीचा, त्या ऑर्डिनन्स संबंधित आपले दिलेले आहे. बरोबर आहे. हा, तर राष्ट्रपतीचा जो ऑर्डिनन्स आहे तर अचूक विधान निवडा म्हणते. ऑर्डिनन्स कशामध्ये दिलेला आहे? आपल्या अनुच्छेद 123 मध्ये दिलेला आहे. अरे दिला आहे ना ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्स 2 सभागृहाचा जेव्हा काय असते? विराम काळ असतो. आपले सेशन, आपले सत्र, आपली संसद कशाच्या स्वरूपात काम करते? तर अधिवेशनांच्या बैठकांच्या स्वरूपात काम करते. आणि आपण बैठकांनाच काय म्हणतोय? अधिवेशने. आणि किमान अधिवेशने किती व्हायला पाहिजे घटनेनुसार? 2. किमान 2 व्हायला पाहिजे. आपण किती घेतोय? किमान 3 घेतो. एक आहे विंटर सेशन, मान्सून सेशन, आणि एक कोणता सेशन आहे? बजेट सेशन. आणि या सेशनच्या मधामध्ये जो काही काळ असतो त्याला म्हणतात विराम काळ. आणि या विराम काळामध्ये आपली एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटला कोणत्याही कंडिशनमध्ये कशाची गरज पडली? कायद्यांची. कारण आपल्या तोच प्रश्न कंबाईनला आलेला होता की कार्यकारी मंडळ हा म्हणजे कायदे मंडळ हा कार्यकारी मंडळ कोणत्या स्वरूपात म्हणजे कोणत्या स्वरूपानुसार काय ठेवते? नियंत्रण ठेवते. अरे होता की नव्हता? अरे आपल्या भारतामध्ये लक्षात घ्या, रूल ऑफ लॉ आहे. कायद्याचं काय आहे? राज्य आहे. कोणतीही गोष्ट सरकार कशानुसार करू शकत नाही? कायद्याशिवाय. कायदा नसेल तर त्याला कायदा करावा लागते. आणि आपल्या भारतात रूल ऑफ लॉ आहे. व्यक्तीपेक्षा कोण मोठा आहे? कायदा. म्हणून तिथं कायद्याचं राज्य ही स्टेटमेंट होते. उत्तर बरोबर होते. सगळ्या लोकांनी सांगितलं, पॉलिटिशियन लोकांनी, सेपरेशन ऑफ पॉवर पाहिजे होतं. सेपरेशन ऑफ पॉवर पाहिजे होतं. सत्तेची काय विभागणी. अरे त्याची कन्सेप्टच जुळत नाही. ज्यांनी राज्यसभा मेनचा अभ्यास केलाय त्यालाच फक्त पोरांना माहित होतं त्याचं उत्तर. म्हणून काय केलंय? उत्तर तो पाहिजे काही कायद्याचं राज्य. कायद्याचं राज्य म्हणजे काय? तर लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपली एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कायदा असल्याशिवाय करणार नाही. आणि मग लक्षात घ्या, याच कंडिशनमध्ये जर विराम काळामध्ये कायद्याची गरज पडली कोणाला? संसदेला, तर सरकारला, तर त्यावेळेस ही गरज कोण भरून काढते? आपला राष्ट्रपती. आणि जो राष्ट्रपती याला पूर्ण संसदेत बनवलेला कायद्याचाच पॉवर असते, पण तो तात्पुरता असतो. त्याच्यानंतर जो काही अधिवेशन होते त्या अधिवेशनामध्ये त्याला संमत करून घ्यावं लागते, नाहीतर तो आपापच काय होतो? रद्द होतो. ठीक आहे. हा, तर अध्यादेशाचे स्वरूप हे कशा स्वरूपात असते? अध्यादेशाचे स्वरूप तर हे कायद्यासारखेच असते. अध्यादेश केवळ संसदेच्या विराम काळातच काढता येतो. तसेच संसद केवळ दोन्ही सभागृहे अधिवेशनात नसतानाच काढता येतो. आता बघा, अचूक विधान निवडायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. हा, तर अध्यादेश केवळ संसदेच्या विराम काळातच काढता येतो. संसदेच्या विराम काळात म्हणते का 2 अधिवेशनात 2 सभागृहाच्या विराम काळात काढता येते? सभागृहाच्या 2 सभागृहांचा जो विराम काळ असते त्या दरम्यान काढता येते. हा, आणि केवळ तसे संसदेत दोन्ही सभागृहे अधिवेशनात नसतानाच काढता येतो.
ही स्टेटमेंट बरोबर आहे का? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या अधिवेशन नसतानाच काढता येतो, चुकीचा आहे. हा क राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार हा काय स्वेच्छाधीन अधिकार नाही, पण डिपेंड कोणावर राहावं लागते त्यांना, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर. त्यामुळे क बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे का क? हा. आणि द घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येऊ शकत नाही, बरोबर आहे. कॉन्स्टिट्यूशन आपल्या एकदा बघा किती प्रकारचे विधेयक असतात, बिल असतात, 5 प्रकारचे. सामान्य विधेयक, ऑर्डिनरी बिल, धनविधेयक, मनी बिल, वित्त विधेयक 1, वित्त विधेयक 2, फायनान्स 1, फायनान्स 2 आणि घटना दुरुस्ती विधेयक, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, असे किती प्रकार असतात? 5. त्यापैकी 4 प्रकारासाठी काढू शकते, 5व्या प्रकारासाठी काढू शकले जात नाही. ठीक आहे, त्यामुळे ब क ड बरोबर आहे. नंतर बघा एकदम पॉलिटिकल क्वेश्चन आहे हा, प्युअर, जे ज्यांचा इंटरेस्ट खूप असते त्याला माहित असेल. 14 भारताच्या पुढे दिलेल्या पंतप्रधानांचा कालानुक्रम ओळखा आणि सांगा. आता बघा आता चंद्रशेखर जर आपण म्हणलं या चंद्रशेखरांना, तर पहिली गोष्ट 8वी घटना दुरुस्ती, 7वी घटना दुरुस्ती, सॉरी 7वी लोकसभा, 6वी लोकसभा हे माहीत पाहिजे. 8वी लोकसभा ही 84 ला आली, बरोबर आहे. 7वी लोकसभा ही मुदतपूर्व काय करणे राजीव गांधींनी विसर्जित केली. अरे बरोबर आहे, मुदतपूर्व विसर्जित म्हणजे काही दिवसाच्या आधीच, 24 दिवसाच्या आधी काहीतरी विसर्जित केलेली होती. आणि त्याच्यानंतर इलेक्शन घेतल्या, इंदिरा गांधीचा मृत्यू झाला होता, ती होती कोणती आपली 8वी, बरोबर आहे. आणि 8वी ही 1989 पर्यंत चालली, डिसेंबर पर्यंत, आणि लगेच इलेक्शन लावले कोणी? राजीव गांधींनी. आणि त्याच्यामध्ये त्या 9वी लोकसभेची इलेक्शन लागली होती. आणि या 9व्या लोकसभेमध्ये राजीव गांधींना बहुमतच मिळाला नाही, म्हणजे कोणत्याच पक्षांना बहुमत मिळाला नाही. आणि ही पहिली लोकसभा होती आपल्या भारताच्या इतिहासातली 9वी लोकसभा, जी डावी उजवी इकडचे तिकडचे सगळ्यांनी मिळून सरकार स्थापन केली होती. पहिली लोकसभा आहे आणि ती होती 9वी लोकसभा. आणि याला म्हणले जाते नॅशनल फ्रंट सरकार. कोणती सरकार? नॅशनल फ्रंट. आणि त्याची पहिली सरकारचे हे होते नॅशनल फ्रंटचे प्रमुख, ती होते राजीव गांधींच्याच काळात जे आपले फायनान्स मिनिस्टर होते, बरोबर आहे की नाही आहे? कोण? व्ही.पी. सिंग, ज्यांनी मंडल नावाचा कार्यक्रम केला होता, नंतर इम्प्लिमेंट केली होती. तर हीच व्ही.पी. सिंग होते. तर या व्ही.पी. सिंग, हा या जे काही व्ही.पी. सिंग आहेत, तर या व्ही.पी. सिंगचीच काळजी काय होती? ती 9वी लोकसभा होती. आणि ही 9वी लोकसभा पहिले व्ही.पी. सिंग आली, नंतर त्याच्यानंतर याचा पाठिंबा काढून घेण्यामुळे डावी उजवी ह्या दोघेही विचाराच्या सरकार, म्हणजे विचाराच्या पाठिंब्यावर सरकार आली होती. त्यामुळे नंतर हिचा पाठिंबा काढल्यामुळे व्ही.पी. सिंगांनी राजीनामा दिला. आणि व्ही.पी. सिंगांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसनी 197चा आपला 97चा पाठिंबा कोणाला दिला होता? चंद्रशेखर, जे जनता दलाचे प्रमुख म्हणतोय, तर यांना दिली होती, ती आली. म्हणजे 9व्या लोकसभेमध्ये किती पंतप्रधान घडले आहेत? 2. ठीक आहे, अस्थिर काढतो सगळ्यात भारताचा त्यावेळेचा. हा म्हणजे हा होता 1990 ते 91चा दशक. ठीक आहे. नंतर बघा चौधरी चरण सिंग आणि मोरारजी देसाई, हे ब आणि ई लक्षात ठेवा. हे एमर्जन्सी, जशी एमर्जन्सीच्या आधी आली, एमर्जन्सी नंतर आली लोकसभा कोणती आहे? 7वी. अरे बरोबर आहे की नाही आहे? 84 पासून तर केव्हापर्यंत? 84 पर्यंत ही 7वी लोकसभा. आणि लक्षात घ्या, या 7व्या लोकसभेच्या आधी म्हणजे 80 ते 77 या दरम्यान जी लोकसभा होती ती कोणती लोकसभा होती? 6वी. आणि 5वी लोकसभा 1971 पासून तर केव्हा होती? 1977 पर्यंत. आतापर्यंत सर्वात जास्त चाललेली लोकसभा होती. 5 वर्ष 10 महिने काहीतरी समथिंग दिवस होते, बरोबर आहे की नाही आहे? हा, तर ती 5वी लोकसभा. म्हणजे आपण जर विचार केला 5वी लोकसभा केव्हापासून होती? 1971 ते केव्हा? 1977. आणीबाणी एमर्जन्सी आली, एमर्जन्सी संपल्यानंतर जी लोकसभा लागली ती लोकसभा लागली कोणत्या लोकसभेची? 6व्या. आणि 6व्या लोकसभेमध्ये 2 पंतप्रधान झाले. पहिले झाले मोरारजी देसाई, यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या आधी यांनी राजीनामा दिला. नंतर होते आपले चौधरी चरण सिंग. आणि चौधरी चरण सिंगांच्या नंतर म्हणजे त्यांनाही बहुमत नसल्यामुळे ती पण सरकार कोसळली. म्हणजे ही कोणती लोकसभा आहे? 6वी. आणि हा दशक आहे 1977 ते 1980चा, म्हणजे तो दशक 70चा दशक होता. हा ठीक आहे. नंतर I.K. गुजराल तुम्ही बघितला आणि S.D. देवेगौडा. आता बघा 9व्या लोकसभेनंतर कोणती आली? 10वी लोकसभा आली, जे P.V. नरसिंहराव त्याचे काय होते? पंतप्रधान. 10वी लोकसभा जी LPG मॉडेल आला ना भारतामध्ये, उद्या असे प्रश्न विचारू शकते LPG मॉडेल आला त्यावेळेस लोकसभा कोणती अस्तित्वात होती? बाकीचे सोडून देणार प्रश्न. मग लक्षात घ्या, 1991 ते 1996 दरम्यान जी आपले P.V. नरसिंहराव म्हणतात, राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसच्या बहुमत प्राप्त पक्षाचा नेता म्हणून कोणाला निवडण्यात आलेला होता? P.V. नरसिंहरावला. ती सरकार होती, ती लोकसभा होती ती 10वी लोकसभा. आणि 11वी लोकसभा जी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 3 पंतप्रधान झाले होते. अटल बिहारी वाजपेयी 13 दिवस 96ला झाली होती ना इलेक्शन. हा, आणि नंतर आले कोण? देवेगौडा. आणि नंतर आले इंद्रकुमार गुजराल. ही होती आपली 11वी लोकसभा. आणि 12व्या लोकसभेत जर विचार केला तर 13 महिने जी टिकलेली होती सरकार कोणती? अटल बिहारी वाजपेयींची, ती होती. आणि 13 म्हणजे 12 नंतर 13. आणि 14वी लोकसभा म्हणजे 1999 ते 2004 दरम्यान झालेली. म्हणजे लक्षात घ्या, देवेगौडा हे
देवेगौडा जर विचार केला तर आपली 11व्या लोकसभेचे होते आणि एच डी देवेगौडा सुद्धा आय के गुजराल 11व्या लोकसभेचे होते. ठीक आहे. हा, तर आता बघा सुरुवात कोणता आहे. आणीबाणी पहिले झाली, नंतर आलेलं सरकार मोरारजी देसाई आणि चौधरी चरण सिंग, म्हणजे ई ब हे पहिले येणार, नंतर येणार चंद्रशेखर, बरोबर आहे. ई ब अ कुठं आहे, ई ब अ, आणि नंतर येणार ड आणि क, 4 नंबर, बरोबर आहे का. हा 4 नंबर बरोबर आहे.